15 ते 16 ट्रान्सफॉर्मर या जिल्ह्यामध्ये चोरीला गेलेले ट्रान्सफॉर्मरचे पार्ट काढून त्या ठिकाणी चोरीला नेण्याचे सत्र या जिल्ह्यात चालू आहे। आमच्या स्वतःच्या स्कीमचे आम्रप्रभा पाणी पुरवठ्याचे एकदा ट्रान्सफॉर्मर चोरीला घेऊन पार्ट गेल्यामुळे आम्ही 9.5 लाख रुपये खर्च करून फसवल्यानंतर परत 10-15 दिवसात तितकेच पार्ट परत चोरीला गेले। त्याला गजाआड घालवा आणि शेतकऱ्याच्या चोरीला त्या ठिकाणी आळा घाला। अधिकांचे सहकारी पाणी पुरवठा संस्थांचे ट्रान्सफॉर्मर आहे त्याची मालकी या सहकारी पाणी पुरवठा संस्थांची असते। त्याच्यामुळे देखभाल दुरुस्तीचा खर्च देखील त्यांच्यावर येतो, ते न परवडणारा असतो आणि सातत्यानं यामध्ये चोरीचं प्रमाण वाढलं। ट्रान्सफॉर्मर चोरून त्यामधले कॉपर आणि ऑइल हे चोरून नेले जाते। त्याबद्दल या जिल्ह्यातील प्रशासनानं लवकरात लवकर कडक पावले उचलावी अशी आमची प्रमुख मागणी आहे। या नियोजनामध्ये सोलर पट्टी केल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक लोकांना 4000 कनेक्शन प्रलंबित आहे आणि त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी स्वतः आपले खर्च करून 10 लाख 20 लाख घालून पाईपलाईन टाकल्या, पण त्यांना वीज मिळाली नसल्यामुळे